हाय फ्रेंड्स, डेली डिलाईटमध्ये मी विशाल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आपल्याला भूक लागली, काहीतरी खावंसं वाटलं, साधारण नॉर्मल भूक असेल तर आपण काय करतो, आपण काहीतरी चटकदार, चमकदार किंवा स्पायसी असं काहीतरी खातो आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे भूक तर भागते पण पोटाची अवस्था बिघडते। मग यासाठी एक चांगला उपाय काय, तर यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फ्रूट्स आणि ज्युसेस, जे आपल्या पोटाला हेल्दीही असतात आणि टेस्टीही असतात। तर आज आपण अशाच ठिकाणी आलोत, आपण आलोत नाथ ज्यूस सेंटरमध्ये। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे शेक पाहायला आणि टेस्ट करायला मिळणार आहे। तर चला फ्रेंड्स, आपण आता नाथ ज्यूस सेंटरला व्हिजिट देऊया, चला। हाय दादा, दादा तुझं नाव? अविनाश। अविनाश, आणि मला सांग, आपल्या नाथ ज्यूस सेंटरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ज्युसेस केले जातात? आपल्या नाथ ज्यूस सेंटरमध्ये बरेच प्रकारचे ज्यूस केले जाते, जसं क्रीमी थिक शेक झाला, चिकू क्रीम झाला, पपई क्रीम झाला, मिक्स फ्रूट झाला, सीताफळ क्रीम झाला, फ्रेशडीर क्रीम झाला, पायनॅपल झाला, मोसंबी झाल्या, मस्तनी झाल्या, अशा प्रकारचे बऱ्याच टाईपचे ज्यूस केले जाते। अच्छा, म्हणजे लॉट्स ऑफ व्हरायटीज आणि लॉट्स ऑफ टेस्ट आहे इथे, आपल्याला सगळं काय मिळणार आहे। दादा, आम्हाला इथे कोणत्या प्रकारचे ज्यूस करून दाखवणार, म्हणजे इथले सगळ्यात जास्त फेमस ज्यूस कोणते आहेत? तशा आपले इथं सगळेच फेमस आहेत, पण तरी बी त्याच्यामध्ये तुम्हाला चिकू क्रीम झाला, क्रीमी फ्रूट सॅलेड झाला, त्याच्यानंतर सीताफळ झाला, त्याच्यानंतर चॉकलेट झाला, अशा बऱ्याच प्रकारचा करून दाखवू शकतो। म्हणजे फेमस पण बरेच ज्युसेस आहेत आणि इथे व्हरायटीज पण भरपूर आहेत, टेस्ट पण आपल्याला खूप छान मिळणार आहे। दादा, ह्याच्यापैकी आम्हाला तू आता कोणते ज्यूस करून दाखवणार आहेस? मी आता तुम्हाला चिकू करून दाखवतो, त्याच्यानंतर फ्रूट सॅलेड दाखवतो, मिक्स फ्रूट दाखवतो, मँगो ड्राय फ्रूट दाखवतो। सगळ्यात आधी आपण करणार आहोत चिकू क्रीम शेक। यात चिकू, मिल्क क्रीम, साखर, आईस क्यूब याचा वापर करून हे ज्युसरमधून काढून मग एका ग्लासमध्ये काढून घेतले जाते। वर भरभरून क्रीमने गार्निशिंग केली जाते। रेडी आहे आपला आता चिकू क्रीम शेक। आता आपण बनवणार आहोत क्रीमी फ्रूट सॅलेड। यामध्ये अनेक प्रकारच्या फ्रेश फ्रूट्सचा वापर केला जातो, जसे की पपई, ॲपल, मँगो, ड्रायफ्रूट, तसेच साखर इत्यादी। याची गार्निशिंग केली जाते ती फ्रेश मिल्क क्रीम, टूटी फ्रूटी, लॉट्स ऑफ ड्राय फ्रूट्स अँड टॉप ऑन द चेरी। हे रेडी आहे आपले क्रीमी फ्रूट सॅलेड। आता आपण बनवणार आहोत मँगो थिक शेक। यामध्ये फ्रेश मँगो पल्प, साखर, आईस क्यूब यूज केले जाते। ज्युसरमध्ये एक जीव करून ते ग्लासमध्ये काढून त्यावर खूप सारी फ्रेश मिल्क क्रीम आणि ड्राय फ्रूटने गार्निशिंग केली जाते। रेडी आहे आपला मँगो थिक शेक। आता आपण करणार आहोत फ्रेश सीताफळ क्रीम। फ्रेश सीताफळ क्रीममध्ये सीताफळ पल्प, मिल्क क्रीम, साखर, आईस क्यूब हे सर्व ज्युसरमध्ये एक जीव करून ते सर्व्हिस ग्लासमध्ये काढून घेतले जाते। व नंतर त्यावर फ्रेश मिल्क क्रीम आणि भरभरून सीताफळ पल्पने गार्निश केले जाते। ही रेडी आहे आपली फ्रेश सीताफळ क्रीम।
हे आहे मँगो क्रीम शेक, हे आहे चिकू क्रीम शेक, हे आहे फ्रेश सीताफळ क्रीम शेक आणि हे आहे फ्रूट सलाड. सो फ्रेंड्स, मी आता हे क्रीमी हेल्दी डिलिशियस असे शेक ट्राय करतोय. तोपर्यंत तुम्ही काय कराल, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.